नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला खूप छान ट्विस्ट आता पाहायला मिळतोय। इकडे आपण पाहतोय आर्यन मात्र आवाज बदलून फोन करतो मंजूला आणि तुला पाहुणे म्हणून मीच बघायला येणार असं तो आता तिला बोलत असतो। इकडे मात्र प्रेक्षकांनो हा सगळा डाव असतो तो म्हणजे सत्या आणि मंजूचं लग्न लावून द्यायचा प्लॅन सत्याने केलाय आणि तो म्हणतो की आता जो खरा गुन्हेगार आहे ना त्याला आपल्याला समोर आणायचा असेल तर आता इकडे आपल्याला हा प्लॅन करावाच लागेल, म्हणजे तो नक्की तुला मागणी घालायला पुढे येईल वाघमारे। तेव्हा मंजू म्हणते ठीक आहे सत्या, तुझा प्लॅन आता मला ठीकच वाटतोय, बघू आपण नेमकं काय होतं आता। इकडे मंजू सत्या बोलत असतात वाघमारे। आता हे सगळं जिकडे आता ते चालू असतं तेव्हा लगेच आता मंजू सत्या खाली येतात बोलत आणि आता सत्या मात्र मम्मी साहेबांकडे बघून म्हणतो माया सुर्वे, ए महामाया, मी तुझ्याकडे एक काम देणार आहे, ते चोखपणे तू पार पाडायचं आहे। हे बघ तुझ्याकडे आता मी काय काम सांगितलंय, मंजिरीसाठी एखादा चांगला वर शोधायचा, तुझ्या हाताने शोधायचा, तू स्वतः शोधायचा आणि तिचं आपण लग्न लावून द्यायचं, कारण त्यांना एक चांगला मुलगा पाहिजे बरं का। त्या खूप सुशिक्षित आहेत, साधा भोळा अडाणी मुलगा त्यांना अजिबात नको आहे, आता चांगला म्हणजे एकदम चांगला। आता मम्मी साहेब म्हणतात ठीक आहे शोधेल मी। आणि इकडे मात्र लगेचच मंजू मात्र तिच्या रूममध्ये असते, तेवढ्यात तिचा फोन येतो। आर्यन गाडीत बसलेला आपल्याला दाखवलाय। आर्यनच आता मंजूला फोन करतो। मंजू म्हणते हॅलो कोण? तेव्हा तो बोलतो मंजू अगं मी तुला मागणी घालायला येणार आहे। मंजू म्हणते ए भामट्या, कोण आहेस रे तू? इकडे मात्र मंडळी मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा आपल्याला दाखवण्यात आलाय। फायनली मालिकेच्या सुरुवातीलाच आपण काय पाहतोय तर इकडे मम्मी साहेबांच्या समोर मात्र सत्याची आता मिशी निघणार आहे आणि आर्यन मात्र प्रेक्षकांनो त्याने जे छुपे कॅमेरे लावले त्याच्यातून सगळं बघताना आपल्याला दिसणार आहे। मालिकेत खूप मोठा धमाकेदार ट्विस्ट आता आपल्याला फायनली पाहायला मिळतोय। हो मंडळी, आजच्या भागामध्ये जो आर्यन आहे तो खूप आता संतापून गेलेला असतो, तो चिडून गेलेला असतो। या म्हातारा, हा कोण म्हातारा आहे, याला तर मी आता सोडणारच नाही आहे, सगळ्यांच्या समोर त्याने माझा अपमान केला आहे ना, याला काय वाटलं मी साधासुद्धा आहे की काय, आता माझा अपमान करताना त्याला काहीच वाटलं नाही। आर्यन म्हणतो आता मात्र त्याचा असा काही अपमान मी करतो ना त्याला उठाबशा मारायला लावतो आणि बघ माझ्या पायावर डोकं ठेवायला लावतो। आर्यनचा संताप आता अनावर झालेला असतो। इकडे मात्र प्रेक्षकांनो काय चालू आहे तर सत्या आणि मंजूचा जबरदस्त प्लॅन। सत्या जो आहे तो आता खाली सगळ्यांना एका ठिकाणी जमा करतो। सगळे आल्याच्या नंतर तो म्हणतो बघा काका काय म्हणतात, माया मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर सांगतोय, सुनबाईसाठी माझ्या नातसुनेसाठी चांगला आता नवरदेव शोधायचा, चांगला मुलगा मला पाहिजे त्यांच्यासाठी, मला बाकी काही माहिती नाही आहे। हे बघ हेच कार्य मी तुझ्याकडे देतोय, ही सगळी जबाबदारी तू चोखपणे पार पाडायची असं ते सांगत असतो। आता मम्मी साहेब म्हणतात माझ्याकडे, मम्मी साहेबांना तो म्हणतो हो तुमच्याकडे मी जबाबदारी देतोय, एक चांगलं वर संशोधन करा आणि आपल्या मंजिरीसाठी एक मुलगा चांगला शोधून त्यांचं लग्न आपण लावून द्यायचं आहे, सुशिक्षितच मुलगा पाहिजे, चांगल्या खानदानातला मुलगा पाहिजे असं आता सत्या बोलत असतो। इकडे मात्र मुलगा काय करतो, कशा वळणाचा आहे, निर्व्यसनी आहे, त्याला कशाचं व्यसन नाही, हे सगळं खात्री करूनच तुम्ही तो मुलगा शोधायचा, बाकी मला काही सांगू नका असं म्हटल्यावर मित्रांनो मम्मी साहेब तर विचारतच पडते ठीक आहे काका तुम्ही काळजी करू नका, मी एकदम चांगला मुलगा शोधते मंजिरीसाठी, एकदम म्हणजे एकदम चांगला, तुम्ही अजिबात आता टेन्शन घेऊ नका बरं का, मम्मी साहेब आता बोलते। आणि प्रेक्षकांनो आर्यन मात्र त्याच्या रूममध्ये बोलतो आला काका आला, बरं झालं याचं आता CCTV फुटेजेस आता मी चेक करतो आणि बघतो कोण आहे काय आहे, मंजिरीचं लग्न हे फक्त आर्यन सोबतच झालं पाहिजे असं आता सगळेजण म्हणलं पाहिजे, असंच मी आता काहीतरी करणार आहे असं आर्यन आता बोलत असतो। इकडे मात्र आर्यनचा खूप मोठा डाव सुरू होतो। आर्यन बोलतो इकडं जी काही मंजू आहे ना, सत्या इकडे फेऱ्या मारत असतो, तेवढ्यात मंजू सत्याला चिमटा घेते। सत्या म्हणतो आई गं, आता मात्र काका सगळे म्हणतात काय झालं काका, अहो आई गं का म्हटलं तुम्ही, आता सगळं काही व्यवस्थित आहे ना, आता मंजिरी जरी दुसरं तिचं लग्न झालेलं असलं तरी त्या माणसाचं पहिलंच लग्न हवं आहे मला, दुसरं अजिबात नको। आता मम्मी साहेब म्हणतात अहो काका तुम्ही कशाला काळजी करताय, मी सगळं चांगलंच बघीन, तुम्हाला जशा तुमच्या अपेक्षा आहेत ना तसं आता मुलगा मी शोधून आणते, तुम्ही आता टेन्शन घेऊ नका। आता ते काका म्हणतात हे बघा मी काही काळजी टेन्शन घेणारा माणूस नाही आहे, फक्त मंजिरीसाठी मला सगळं व्यवस्थित व्हावं एवढीच माझी इच्छा आहे। आता ती म्हणते हो तुम्ही काळजी करू नका, मंजिरीसाठी खूप चांगलं स्थळ मी आधी बघितलेलंच आहे आणि आता तर मी अजून चांगलं शोधून आणते, तुम्हाला काय वाटतं सत्यासारखं पोरगं भेटायचं नाही असं म्हणूनच तुम्हाला काळजी वाटते ना, अहो शोधेल मी, शोधलं तर सत्यापेक्षा चांगला पोरगा आपल्याला भेटू
शकतो मंजिरीसाठी. मंजू लगेच त्या काकाच्या पायावर असा काही बुक्का मारते ना की तो जोरात ओरडतो. इकडे मात्र मित्रांनो सगळेच आता बघायला लागतात काय झालं. काका परत म्हणतात काही नाही, इकडे आता जा, सगळे आपल्या आपल्या कामाला लागा, नवरदेव शोधा, आपल्याला पटापट इकडे लग्न लावून द्यायचं मंजिरीचं, नाचसुनीचं माझ्या. आता मम्मी साहेब गुरुजीला म्हणतात. तर इकडे मंजू म्हणते याला रूममध्ये गेलं ना चांगलं दाखवते माझा इंगा, वाघमारेचा इंगा या सत्याला आता दाखवावं लागेल. मंजू सत्या जेव्हा रूममध्ये येतात ना मित्रांनो, इकडे आपण पाहतोय सत्या मंजू आहे. सत्या तिकडे येतो आणि कॅमेरा बघतो, तेवढ्यात त्याला कुंडीमध्ये आता अक्षरशः कुणीतरी हिडन कॅमेरा लावल्याचं लक्षात येतं. आता मात्र सत्याची चांगली घाबरगुंडी उडालेली असते. हा कॅमेरा कोणी इथे ठेवला असेल, या रूममध्ये कसा कॅमेरा आला, आता तो माती खाली कोणी लावला, वाघमारे काय हे प्रकार. मंजूला ओढत ओढत तो नेतो आणि तिकडून घेऊन जातो आणि ते कॅमेरा दाखवतो. वर टेरेसवरती मित्रांनो तो म्हणतो वाघमारे तुम्हाला एक गोष्ट सांगायची, आता इथं आपल्याला काहीही बोलता येणार नाही आहे. आपल्या रूममध्ये कुणीतरी हिडन कॅमेरा लावला आहे वाघमारे, कोणीतरी कॅमेरा बसवला आहे घरामध्ये. त्या चोरानेच म्हणजे त्या गुन्हेगारानेच नक्की आपल्या घरात बहुतेक कॅमेरा लावला आहे. आपल्याला आता खूप जपून काम करावं लागेल. आणि लगेच मंजू म्हणते सत्या आता कसं काय करायचं आपण. सत्या म्हणतो आपण सगळे कॅमेरे शोधून काढू, चला वाघमारे कुणाला कळल्याच्या आतच आपण करूया आणि आज रात्री सगळे लोक झोपले की आपण आपलं काम फत्ते करू. इकडे सगळे आता खाली डिनरसाठी येतात. मंजू सगळ्यांना हॉलमध्ये एकत्र करते. तेवढ्यात काका म्हणतात सुनबाईनी जेवण मात्र मस्त बनवलंय, सुनबाई तुमच्या हातावर अन्नपूर्णा प्रसन्न आहे बघा, खूप छान जेवण, असंच जेवण बनवत चला. आता इकडे काका जेव्हा बोलतात तेव्हा ते म्हणतात की मम्मी साहेब म्हणजे माया सुनबाईला काम आवरू लागा, आता वर जाऊ नका गडबडीत, तिला सगळं करू लागत जा किचनमधले कामं. मम्मी साहेब मात्र तिकडे बघत असते, पाण्याचा ग्लास घे हे घे टाईमपास करते. इकडे मात्र काकाचं जेवण करून ते तोंड पुसायला जात. तेवढ्यातच त्यांची मिशी मात्र आता रुमालाला अडकून येते. मित्रांनो आता मंजू सत्याचं खरं रूप मम्मी साहेबांपासून कसं वाचवणार, सत्याची मिशी परत कशी चिटकवणार, हे सगळं पाहणं खूपच रंजकदार ठरणार आहे.